शेतकरी बंधू नमस्कार. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची वॉटर सोल्युबल विषयी कमेंट येत होती. तर शेतकरी बंधूंनो, वॉटर सोल्युबल ग्रेड ए जी रेंज आहे ते एकदम सोपं आहे. म्हणजे आपण कोणत्या शेतीला कोणतं दिलं पाहिजे. तर सर्वात जास्त आपण जर केळीचं रोप लागवड केली असेल किंवा आपण कंद लागवड केली असेल किंवा आपण वांग्याचं रोप लागवड केला असेल किंवा आपण बी लागवड केला असेल तर शेतकरी बंधूंना एकदम सोपं आहे. भाजीपालावर्गीय पीक असेल किंवा आपण केळी असेल, मका असेल तर वॉटर सोल्युबलची रेंज एकदम सोपी आहे. जेणेकरून लहान अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात जास्त जे भर द्यायचं वॉटर सोल्युबलमध्ये तर नायट्रोजनची मात्रा आणि फॉस्फरसची मात्रा जास्त असलेला आपण कुठल्याही ग्रेडवर आपण जास्त फोकस केला पाहिजे. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे आला पोटॅशचा विषय. तर पोटॅशचा जो आपला जो काही ग्रेड आहे त्याच्यात म्हणजे आपण वॉटर सोल्युबल रेंजमध्ये सर्वात जास्त असा पोटॅशची मात्रा जे असो जैव पोटॅश आहे. तर हे पोटॅश आपण 0,050 असेल तर जे काही ज्याच्यामध्ये ज्या मात्रेमध्ये आपल्याला पोटॅश जास्त येईल तर ती आपण एक जेव्हा आपली केळी निसवाड असेल किंवा आपण भाजीपालावर्गीय पीक असेल तर फुलावस्था आणि फळ भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण पोटॅशचा भर जास्त दिला पाहिजे. जेणेकरून पोटॅशमुळे आपली पिकाची म्हणजे जी फळाची साईज आहे ती अतिशय चांगली येईल आणि जाड येईल. तर आपण पोटॅशचं जे नियोजन आहे आपण शेवट केलं पाहिजे. तर पहिल्या अवस्थेमध्ये आपण फॉस्फरस आणि नायट्रोजनवर आपण चांगला भर दिला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक फॉलो शेअर नक्की.